शकतात यावर समाजाचा पण आणि त्यांचा सुद्धा विश्वास आहे. म्हणून थोडासा वेळ द्यावा. त्यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी निश्चितच सरकारतर्फे आमचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटेल जरूर आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यावर दबाव आला असा आरोप करायला पाहिजे. नाही, असं काही नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी शिवरायांची शपथ घेऊन मी हे आरक्षण देणारच असा जो शब्द समाजाला संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर दिलाय, त्या शब्दापासून शिंदे साहेब मागे हटणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. प्रकाश शेंडगे असं म्हणाले की जरांगे पाटील यांच्या दबावाखाली सरकारने जर काही निर्णय घेतला असेल तर असं आंदोलनाचा हत्यार आम्हाला देखील उचलावं. दोन विषय वेगळे आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमची प्रायोरिटी आहे. ज्या समाजाला खऱ्या अर्थानं जे आहेत कुणबीमध्ये त्यांना सर्टिफिकेट देणं हे आमची प्रायोरिटी असं आहे. परंतु याचा अर्थ आम्ही पहिलाही स्पष्ट केलेला आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता मराठा समाजाला त्यांचं आरक्षण द्यायचं. म्हणून त्याच्यात वाद होण्याचं काहीच कारण नाही. दोन समाजाला आपसामध्ये भिडवण्याचं काही लोक जे काही प्रयत्न करतायत त्या प्रयत्न आम्ही कधी सक्सेस होऊ देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. आज काही लोकांना वाटतं की मराठा समाजाने ओबीसी समाजाच्या विरोधात उभं राहावं, ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या विरोधात उभं राहावं. परंतु असं दोन्ही समाज या महाराष्ट्राला हवेत, दोन्ही समाज एकत्रितपणे राहावेत ही सरकारची इच्छा आहे, भूमिका आहे. म्हणून यांच्यामध्ये आपसामध्ये कधी भांडण होऊ देणार नाही. दोन्ही समाजाच्या मागण्या सरकार सहानुभूतीने त्याचा विचार सुद्धा करेल. शिकारबाई घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट मिळाली. जर त्या जी चौकशी त्यांची चालू होती त्या चौकशीमध्ये जर काही निष्पन्न झाले नसेल तर निश्चितच त्यांना क्लीन चिट मिळाली. तर त्याबद्दल जे काही निर्णय झालाय त्याबद्दल भाष्य करणं काही गरजेचं नाही. असं अनेक लोकांना चौकशामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे आणि अनेक लोक या चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडलेले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर काही आरोप केले होते त्यांना क्लीन चिट आरोप केले होते. आपण दरवेळेला पाहिलं असेल प्रत्येक विरोधी पक्षामधले लोक आरोप करतात त्या टायमाला आरोप करताना चौकशीची मागणी करत असतात. मग कोणताही घोटाळा झालेला असो, कुणावर अन्याय झालेला असो, सभागृहामध्ये त्याच्यावर आम्ही सदस्य चौकशीची मागणी करत असतो. मग सरकार त्याच्यावर जी चौकशी समिती नेमते त्या चौकशी समितीमध्ये अहवालामध्ये जर त्या काही तथ्य नसलं तर त्यांना क्लीन चिट देण्यात येते. ही पद्धत आहे. म्हणून त्यांनी केलेलं काही वेगळं नाही. याआधी भुजबळांनी ओबीसी सभा मंडळ आयोग पहिल्यांदा शरद पवारांनी केलं आणि आता भुजबळ स्वतः म्हणतात की पवारांच्या मनात मराठा आणि ओबीसी बद्दल राग आहे. भुजबळाची काय भूमिका आहे त्याबद्दल मी भाष्य करणार नाही. मला एवढंच कळतंय की सरकारची जी भूमिका आहे ती मी मांडणार. भुजबळांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मोदीचे की असं म्हणणाऱ्यांनी मानसिक आरोग्याची चाचणी करण्याचा संजय राऊतला आता विषय राहिलेला नाही. खऱ्या अर्थानं संजय राऊतचं मानसिक चाचणी करण्याची गरज आहे. कालचं त्याचं वक्तव्य, आजचं वक्तव्य, आजकाल तो आम्ही आमच्या पक्षाचं पाहू, तुम्ही कशाला आमच्या मध्ये पडता असं वाक्य तो वापरायला लागलाय. आणि दुसऱ्याच्या पक्षामध्ये डोकवताना किंवा वाकून पाहताना त्या टायमाला यांची जाणीव नाही झाली. आता त्याच्या अंगलट जेव्हा यायला लागले त्या टायमाला त्यांना आता आपल्यावर टीका व्हायला लागली. आपल्याला सेफ साईड कसा जाता येईल हा केविलवाना प्रयत्न संजय राऊत आता करताना दिसत आहे. अतिक्रमण असेल तर ते निश्चित काढलं जाईल. महाराजांच्या कोणत्याही गडावर अशा प्रकारचे अतिक्रमण मागे तुम्ही पाहिले असेल. तिथलचं अतिक्रमण हटवलं होतं एका ठिकाणचं आणि असे अतिक्रमण असतील तर सरकार निश्चित त्याचा दखल घेईल आणि ते काढले जातील. जरांगे पाटील सांगितले की सुरू करणार त्यानंतर सरकारच्या वतीने काही त्यांना बोलणं झालंय का? जरांगे पाटलांनी 20 तारखेला उपोषणाची बसणारची घोषणा केलेली आहे आणि त्यापूर्वी सरकार त्यांच्याशी निश्चित बोलेल. सरकारची भूमिका त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा नेता म्हणून जरांगे पाटलाकडे पाहिलं जातं. म्हणून सरकार सुद्धा सहानुभूतीने त्या सगळ्या गोष्टीकडे पाहत आहे आणि निश्चितच सरकार त्याची दखल घेईल आणि त्यांना भेटेल सुद्धा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.